बातमी कुणीही दे पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. नेता नाही, कार्यकर्ता नाही, लोकांमध्ये असंतोष निश्चितपणे आहे, पण तो असंतोष रस्त्यावरती उतरवण्यासाठी एका बाजूला पक्ष पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला झेंडा पाहिजे, हे दोन्हीच अस्तित्व ठेवायचं नाही तर सामान्य माणसाला स्वतःचा आवाज उठवता येणार नाही अशी परिस्थिती केल्या जाते. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीपासून आम्ही ठरवलं होतं की भारतीय जनता पक्ष सोडला उरलेल्या सगळ्यांबरोबर समझोता करायचा. उरलेल्या सगळ्यांबरोबर समझोता करायचा हेतू एकच की जी काही आपली थोडीफार ताकद आहे, जी काही ताकद आपण उभी केलेली आहे, ते इतर पक्षाच्या ताकदीबरोबर एकमेकाला जगवायचं राजकारण करायचं, एकमेकाला टिकायचं राजकारण त्या ठिकाणी करायचं. राजकीय पक्ष जगले तर भारतीय जनता पक्षाचा अजेंडा संविधान बदलण्याचा जो आहे तो गळून पडतो, हे असणारं लक्षात घ्या. गळून पडतो का ज्या क्षणाला ते म्हणतील की आम्ही असणारं संविधान बदलतोय, तर राजकीय पक्ष जे शिल्लक आहेत, राहिलेले आहेत, ते झेंडा घेऊन, माणसं घेऊन, बाहेर घेऊन दोन हात करायला बीजेपीशी उतरायला तयार होतील. ती परिस्थिती येऊ नये म्हणून राजकीय पक्ष संपवा हा अजेंडा भारतीय जनता पक्षाचा, हे आपण लक्षात घ्या. तुम्हाला ठरवायचं, तुम्हाला ठरवायचं की इथले राजकीय पक्ष संपवायचे की टिकवायचे. की राजकीय पक्ष नुसते राजकीय पक्ष नाही, या देशामध्ये समता आणली संविधानाने, या देशामध्ये बंधुभावाला संविधानाने, या देशामध्ये सन्मानाला संविधानाने. आता नवीन निर्माण करण्याची काहीच गरज नाहीये. समाज हा समान झालेला आहे. आता समान झालेल्या समाजाने सत्ता आपल्या हातामध्ये घेण्याचा कारोबार हा सुरुवात केला पाहिजे, हे लक्षात घ्या. ज्यांनी इथली सामाजिक व्यवस्था समान केली, बरोबरीची केली, आता त्यांनी ती टिकवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, हे लक्षात घ्या. टिकवायचं म्हणजे नेमकं काय करायचं. तर या देशावरती मग ते नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद ते लोकसभेपर्यंत राज्य कोणाचं राहणार, कुठल्या विचारांचं राहणार, याची ठरवण्याची वेळ आलेली आहे, हे लक्षात घ्या. याची ठरवण्याची वेळ आली. निश्चितपणे याच्या अगोदर समाजवाद्यांचे सरकार होतं, कम्युनिस्टांचं सरकार होतं, गांधीवादी काँग्रेसवाल्यांचं सरकार होतं. हे सगळे सरकार आम्ही संविधानवादी आहोत असं म्हणतच, आम्ही संविधानवादी आहोत, संविधान टिकलं पाहिजे आणि हे राज्य संविधानवरती चाललं पाहिजे अशी ग्वाही देत होते. आत्ताचं असणारं जे सरकार आहे, आत्ताचं असणारं जे सरकार आहे, ते असं म्हणतंय की आम्ही संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही. त्यांची ही नवीन गोष्ट आहे का? तर अजिबात नाही. 1950 ला हे संविधान ज्यावेळेस स्वीकारण्यात आलं
त्याच वेळेस RSS आणि त्यांच्या संघटनेने शपथ घेऊन सांगितलं की सत्ता जर आमच्या हातात आली तर आम्ही हे संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही. सत्ता आमच्या हातात आली तर आम्ही संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही. या देशामध्ये काळा दिवस, स्वातंत्र्य दिन काळा दिवस पाळण्याची प्रथा ही जर कोणी सुरुवात केली असेल तर इथल्या बुद्धिजीवीवाल्यांना सांगतो, ती कुठल्या इथल्या असणाऱ्या मागासवर्गीय संघटनेने केली नाही, ती कुठल्या इथल्या असणाऱ्या भटक्या संघटनेने केलेली नाही, त्यांनी इथल्या कुठल्याही कामगार संघटनेने केलेले नाही. तर या देशाचा 15 ऑगस्ट 1950 हा काळा दिवस साजरा करण्याची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती RSSने केली, हे लक्षात घ्या. आज हेच बुद्धिजीवी दुर्दैवाने भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या पाठीमागे आहेत, हे लक्षात घ्या. आणि काळा दिवस का साजरा करा? तर या देशाला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळालं म्हणून तो काळा दिवस त्या ठिकाणी मान्य करण्यात. आज हेच RSS वाले स्वातंत्र्याच्या गप्पा मारतात आहेत. माझं चॅलेंज आहे मोहन भागवतांना की मी जे म्हणतोय ते खोटं आहे, फक्त एवढं म्हणून दाखवा. तुमचा काळा चारित्र्याचा इतिहास हा मी नाही लिहिला. ज्याला तुम्ही लोह पुरुष म्हणता, सरदार वल्लभभाई पटेल ज्याला लोह पुरुष म्हणता, त्यांनी 22 जुलै 1950 GR काढून जो करारनामा केला तो इतिहास तुमच्या समोर ठेवल्याशिवाय राहणार. गव्हर्नमेंट रेकॉर्ड आहे, माझा रेकॉर्ड नाहीये. ते गव्हर्नमेंटचं रेकॉर्ड आहे ते. आणि ज्याला तुम्ही लोह पुरुष म्हणता त्यांनीच तुमचा काळा चिटोरा हा गव्हर्नमेंट GR मध्ये नमूद केलेला, हे लक्षात. आणि म्हणून इथल्या असणाऱ्या बुद्धिजीवींना माझं असणारं आव्हान आहे की इतिहास बाबासाहेब नेहमी म्हणाले की शिकवत असतो. बाबासाहेब नेहमी म्हणाले की इतिहास हा शिकवत असतो आणि इतिहास शिकून आपल्याला असताना पुढे जायचं असतं. आज आपण बघत असाल की ज्यांनी भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळालं, तो स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याच्या ऐवजी काळा दिवस त्यांनी साजरा केला. आज तेच तुम्हाला पुन्हा एकदा आयरनीवरती आणून ठेवलेलं आहे, हे लक्षात घ्या. युद्धाच्या आयरनीवरती आणून ठेवलेलं आहे. कशासाठी? RSS वाले म्हणतात, BJP वाले म्हणतात की आमचा पंतप्रधान विश्वगुरु आहे. कोण आहे? विश्वगुरु आहे. अरे अगोदर 3 विश्वगुरु आहेतच ना. एक ट्रम्प आहे, तो उघड उघड मोदीचा अपमान करत बसतो. अध्यक्ष जिनपिंग. तिसरा आहे पुटिन आहे. या चौथ्याला ते मान्य करतील का?
ट्रम्प तर म्हणतोय या नव्या गुरुची असणारी मगरुरी मी मोडल्याशिवाय राहणार नाही. भांडण कोणाचं आहे? मोदीचं आणि ट्रम्पचं. शिक्षा कोणाला होणार? तर देशाला होणार, देशामधल्या नागरिकाला होणार. आता हे तुम्हाला पाहिजे का? ही कॉर्पोरेशनची निवडणूक आहे. आर्मीचा चीफ काय म्हणाला, आपल्याला एका युद्धाला नजीकच्या काळामध्ये तोंड द्यावं लागेल. जास्ती काही तो बोलला नाही. पण हे नजीकच्या काळातलं युद्ध काही आहे. ट्रम्प हे मोदीचं कमांड मोडतंय का मला बघायचंय. मोदीचा जो गुरूर आहे तो तोडतोय का बघायचंय. भारतीय जनतेने तोडलं नाही तर युद्ध करून आम्ही तोडल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या युद्धाची असणारी चर्चा या आर्मी चीफनी केली हे लक्षात घ्या. मिलिटरीच्या प्रमुखाने केली हे आपण लक्षात घ्या. तुम्हाला युद्ध पाहिजे का? तुम्हाला युद्ध पाहिजे का? नको ना? मग भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान द्या. उद्या कोण सत्तेमध्ये येईल कोण सत्तेमध्ये येणार नाही याचा अजिबात विचार करू नका. तुम्ही ट्रम्पला सांगा, मतदानाच्या स्वरूपामध्ये सांगा की मोदीची झिंक आणि कंबार्ड हे दोन्हीही आम्ही मोडून टाकतो. तू येण्याची गरज नाही. तू युद्ध लढण्याची असणारी गरज नाही, आम्हीच मोडतो. आणि राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्ह वर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.